नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे लाडके आराध्य दैवत श्री गणेश. प्रत्येक महिन्यात दोनदा चतुर्थी येते, विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात, तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व तर आहेच, पण त्याचबरोबर ती संकष्टी मंगळवारी आली तर तो अंगारक योग तयार होतो, त्यामुळे त्या संकष्टीचे महत्त्व आणखीनच वाढते. या महिन्यात 25 जूनला अंगारकी संकष्टी आहे. अंगारकी संकष्टीला विशेष महत्त्व का आहे, तर एका पौराणिक कथेनुसार गणपतीने अंगारक म्हणजे मंगळदेव यांच्या कठोर तपाने प्रसन्न होऊन त्यांना वरदान दिले होते. माझे नाव तुझ्या नावाशी जोडले जाईल. जेव्हा कधी मंगळवारी संकष्टी चतुर्थी तिथी येईल, त्या दिवशी अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारक चतुर्थी असे म्हणतात. अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. विघ्नहर्ता गणपतीची अंगारकी संकष्टीला उपासना केल्याने मनोकामना पूर्ण होतात. अंगारकी संकष्टीपासून 21 संकष्टी उपासना केल्याने इच्छित फलप्राप्ती होते. ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टीला उपवास करणे शक्य नाही, त्यांनी मंगळवारी येणाऱ्या अंगारकी संकष्टीचे व्रत नक्की करावे. बरेच जण संकष्टी चतुर्थी उपवास करतात. या दिवशी विघ्नहर्ता गणपतीची पूजा करताना श्री गणेशाच्या मूर्तीला जलाभिषेक घालावा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालावा व परत मूर्तीला जलाभिषेक घालावा. अभिषेक घालत असताना ओम गणपते नमः या मंत्राचा जप करावा. याशिवाय तुम्हाला दुसरा कोणताही गणपतीचा मंत्र येत असेल तोही म्हटला तरी चालेल. अभिषेक झाल्यानंतर मूर्तीची विधिवत पूजा करावी. गणपती बाप्पांना लाल वस्त्र, अक्षदा, अष्टगंध लावावे. 21 दुर्वा, लाल फूल, एखादे फळ अर्पण करावे. नैवेद्यामध्ये खडी साखर किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवावा. गणपती बाप्पांची मनोभावी पूजा करावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा म्हणून प्रार्थना करावी. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, म्हणून अंगारकी संकष्टी दिवशी आपल्या मुलांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. गणपती अथर्वशीर्षाचे पठण हे प्रत्येकानेच केले पाहिजे. अंगारकी संकष्टी दिवशी मुलांना गणपती अथर्वशीर्षाचे पठण करण्यास सांगावे. गणपती अथर्वशीर्षाच्या पठणाने आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होते, मुलांच्या एकाग्रतेत वाढ होते. गणपती अथर्वशीर्ष संस्कृतमध्ये असल्याने थोडे अवघड आहे, पण नियमित अथर्वशीर्षाच्या पठणाने व श्रवण केल्याने पाठ होण्यास मदत होते. लग्न संतानप्राप्तीसाठी देखील अंगारकी संकष्टी उपवास हा फलदायी आहे. तसेच अंगारकी संकष्टीच्या उपवासाने मंगळ ग्रहाची देखील उग्रता कमी होते. या दिवशी तुम्ही गणेश अंगारकी श्लोक म्हणू शकता. श्लोक: गणेशाय नमस्तुभ्यं सर्वसिद्धिप्रदायक संकष्टहर्मे देवः गृहाणार्घ्यं नमस्तुते कृष्णपक्षे चतुर्थातु संपूजितं विदुदये क्षिप्रं प्रसिद्धेवंश अंगारकाय नमस्तुते. हा श्लोक तुम्ही मंगळदोष असेल तर म्हणू शकता. मंगळ दोषाची तीव्रता कमी होते. या दिवशी गरिबांना धान्य, पैसे दान करावेत. गाईला हिरवा चारा खाऊ घालावा. अंगारकी संकष्टी चतुर्थी उपवासामध्ये तुम्ही उपवासाचे पदार्थ व फलाहार घेऊ शकता. आपण गणपती मंदिरात जाणार असाल तर जाताना एक नारळ, गणपती बाप्पांना वाहण्यासाठी 21 दुर्वा, लाल फुले घेऊन जावीत. तसेच गोड पदार्थांचा प्रसाद घेऊन जावा. तेथे कोणी गरीब व्यक्ती असल्यास त्यांना तो प्रसाद वाटावा. या दिवशी चंद्रोदय हा रात्री 10:21 आहे. चंद्रोदय झाल्यानंतरच आपण पूजा करून मगच उपवास सोडावा. गणपती बाप्पांना या दिवशी 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा. या पद्धतीने तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उपवास व पूजाविधी करू शकता. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, त्यामुळे आपल्या भक्तांच्या अडचणी नक्कीच दूर करतात, त्यांना संकटातून मुक्त करतात. त्यामुळे तुम्ही देखील संकष्टी, अंगारकी संकष्टी हा उपवास तुम्ही मनोभावे केलात तर गणपती बाप्पा तुम्हालाही संकटातून मुक्त करतील. गणपती बाप्पांच्या कृपाआशीर्वादाने तुम्हीही विघ्नमुक्त व्हावे ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्तिविश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.